नाव जिजाऊचं आणि काम भ्रष्टाचाराचं, लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं. आणि म्हणूनच विधान परिषदेमध्ये भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी जाहीर आरोप करून सांगितलं होतं की जिजाऊचं नाव वापरण्यावर यांना बंदी घाला. प्रेक्षको, या संघटनेच्या माध्यमातून कशा प्रकारे लोकांना वेठीस धरलं जातं, लोकांना फसवलं जातं, खोट्या केसेस केल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून कशा तडजोडी होतात याची अनेक प्रकरणं आपण यापूर्वी बघितलेली आहेत आणि याच्यानंतरही आपण पाहणार आहोत. खरं तर या संघटनेच्या माध्यमातून जे काही प्रकार होत आहेत, जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडल्यानंतर सुरुवातीला हा आवाज दाबण्यासाठी पैशांची ऑफर दिली जाते. म्हणजे अनेक पत्रकारांना गप्प केलंय. अनेक पत्रकार परिषदेमध्ये कोणाला पॅन्ट पीस वाटायची वेळ येते, कधी पैशाची पाकिटं वाटायची वेळ येते. अनेक गोष्टी या सगळ्या सातत्याने घडतात. पैसे का द्यावे लागतात? तर ते यासाठी यांची प्रकरणं दडपण्यासाठी. पण असे काही पत्रकार असतात ते या पैशांची ऑफर नाकारतात, त्यांच्या कुठल्याही दबावाला भीक घालत नाही. म्हणजे पैसे जर घेतले नाही, कोणता पत्रकार जर मॅनेज झाला नाही तर धमकावलं जातं. संघटनेचे कार्यकर्ते अंगावर सोडले जातात. वाटेल त्या पद्धतीने बदनामी केली जाते. अशी अनेकांची बदनामी केलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर सुरुवात राजा जाधव यांच्यापासनं ते आता कपिल पाटील यांच्यापर्यंत अनेकावर संघटनेचे कार्यकर्ते हे सोडले जातात, ट्रोल केलं जात आहे आणि त्यांना बदनाम केलं जात आहे. तरीही कोणी ऐकलं नाही तर मात्र अंगावर माणसं घालून मारण्याचा प्रयत्न होतो आणि तरीही कोणी घाबरलं नाही तर मात्र महिलांचा वापर केला जातो. म्हणजे महिलांच्या नथीमधून तीर मारणं हा जो प्रकार आहे हा सध्या या राजकारणामध्ये फेमस झालाय. पीडब्ल्यूडीचे अनेक अधिकारी त्यांच्या बाबतीमध्ये ज्या विषकन्या वापरल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून ते अडकलेत, फसलेत. हे सगळे प्रयोग जे आहेत हे सातत्याने होताना दिसत आहेत आणि कुठेच कोणी सापडला नाही तर त्यानंतर मग मात्र खालची पातळी गाठली जाते. म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जातात. विषकन्यांचा वापर, काही महिलांचा वापर हा अनेक पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये झालेला आहे, लोकप्रतिनिधींच्या बाबतीत झालेला आहे, मंत्र्यांच्या बाबतीमध्ये झालेला आहे. म्हणजे यापूर्वी याच भागांमध्ये आपण सगळं सांगितलंय की कशा पद्धतीने हे अधिकारी फसले गेलेत, त्यांच्यावर कोणते कोणते प्रयोग झालेत आणि त्याच्यामुळं कारवाई करायला कोण धजावत नाही. आम्ही एकमेव पत्रकार आहोत की सातत्याने जे खरं ते खरं आणि खोटं ते खोटं मांडतोय आणि हे सगळं मांडत असताना आमचा आवाज बंद होत नाही हे बघून अडकवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग केले गेले. त्यासाठी अनेकांचा वापर केला गेला, मात्र कुठेही अडकत नाही हे बघितल्यानंतर आणि आता सगळंच काही बाहेर येत आहे हे दिसायला लागल्यानंतर या संघटनेच्या नेत्यांनी एका बंटी आणि बबली यांचा वापर हा माझ्या बाबतीमध्ये केला. ही बंटी आणि बबली ही वाडा तालुक्यामध्ये फेमस जोडी आहे. ती कोणालाही विचारलं त्यांची नावं घ्यायची खरं तर गरज नाही. योग्य वेळी त्यांचा पर्दाफाश जेव्हा करेन तेव्हा नावासहित आणि फोटो सहित तो पर्दाफाश होईल, त्याची पोलखोल होईल. आता बंटी आणि बबली म्हणजे काय, तर तो पिक्चर जर तुम्ही बघितला तर ते कॅरेक्टर कशासाठी प्रसिद्ध होतं त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीने हे बंटी आणि बबली हे इथे प्रसिद्ध आहेत. खरं तर जिजाऊचं नाव घेऊन ही लोक कशा प्रकारे पैसा कमावण्याचा प्रयत्न करतात, लोकांवर खोट्या केसेस कशा करतात, एखाद्या नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये सहभागी होऊन लोकांचे संसार कसे उद्ध्वस्त करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून मी तुमच्या समोर घेऊन आलोय की कशा प्रकारे ही लोक लोकांचे संसार उद्ध्वस्त करतात. विक्रमगड तालुक्यामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं, वाद झाला आणि त्या वादाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न या बंटी बबलीने केला. आता ते वकील आहेत म्हणून सांगतात अजून एकही केस जिंकली नाही, त्यांच्याकडे जेवढ्या केसेस गेल्या तेवढे ते हरलेले. ते का हरलेत, का त्याच्यामध्ये कारण काय ते अनेक आहेत, लोकांना सगळ्यांना माहिती आहेत. आणि आपली वकिली चालत नाही आणि मग अशा संघटनांचा फायदा घेऊन पदं मिळवायची, त्यांच्या माध्यमातून असे खरे खोटे अर्ज करायचे आणि त्या अर्जाच्या माध्यमातून आपण जगायचं. म्हणजे खरं तर कुठलाही पुरुष ज्याच्यामध्ये स्वतःच्यात कमवायची धमक नसते असाच पुरुष
आपल्या बायकांना वापरून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या बाबतीतही तोच प्रकार झाला. हे जेव्हा नवरा बायकोचं भांडण झालं तेव्हा त्या पत्नीला याच संघटनेच्या वकिलांनी बोलवलं. त्यांना एक अर्ज लिहून दिला आणि सांगितलं की तुम्ही हे अर्ज मंत्रालयापर्यंत पोहोचा, मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन द्या, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवा, आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. डाव असा होता की हे असे आरोप केल्यानंतर शरद पाटील यांच्यावर विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये दबावाने गुन्हा दाखल करता येईल. काय सेटलमेंट करून पैसे देऊन काही पण करून शरद पाटीलला अडकवायचं. मग शरद पाटील सेटलमेंटसाठी वकिलांना पैसे देईल आणि आपल्या संघटनेच्या बाबतीत विरोधात बोलणं लिहिणं तो बंद करेल. हा त्याच्या मागचा डाव होता. पण मी गेली अनेक वर्ष पत्रकार आहे. असे डावपेच आम्ही अनेकदा खेळलोय. आमच्या बाबतीमध्ये असे अनेक प्रकार झालेत. कुठल्याही प्रकाराला आम्ही बळी पडलेलो नाही, आमिषाला बळी पडलेलो नाही, कधी कुणाला घाबरलो नाही आणि अशा प्रकरणांमध्ये अडकवून कुणाच्या समोरही गुडघे टेकलेले नाहीत, कधीही नाहीत. आणि त्यामुळे या प्रकरणामध्येही अशा प्रकारचे गुडघे टेकणं किंवा घाबरून जे पोलिसात गुन्हा नोंदवतील, आपली बदनामी होईल, आपली इज्जत जाईल असं समजून मी कुठल्याही प्रकारे त्यांना दाद दिली नाही. खरं तर त्या महिलेने माझ्या विरोधात अर्ज केल्यानंतर मी तात्काळ पूर्ण पुराव्यांसह पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आणि या सगळ्या निवेदनाची चौकशी करण्याची मागणी केली. विषय खूप छोटा आणि साधा होता. नवरा बायकोचं भांडण होतं. जो पती आहे तो माझा नातेवाईक आहे आणि त्याचा नातेवाईक म्हणून शरद पाटील याच्यामध्ये गोऊ हल्ली असं प्रकरण झालेत की महिलांच्या बाबतीत कुठलं घटना घडली त्याच्या सगळ्या नातेवाईकांची नावं टाकायची. पण वकिलीचा अभ्यास कमी असल्यानंतर किंवा अर्धवट ज्ञान असल्यानंतर हे असे प्रकार घडतात. खरं तर तो मला लांबचा नातेवाईक म्हणजे आम्ही काही कुटुंबातले नाहीये. म्हणजे हुंडाबळीच्या केसेस होतात किंवा ज्या केसेस होतात त्याच्यामध्ये ते 7 वर्षाच्या आतमध्ये त्या केसेस केले जातात की सासू त्रास देते, सासरा त्रास देतो, दीर भाऊजय जे कोण असतील ते त्रास देतात. अशा प्रकारचे गुन्हे हे लग्न झाले 7 वर्षाच्या आत नोंदले जातात. इकडे लग्नाला 12 वर्ष झाली होती त्यामुळे तो गुन्हा नोंदता आला नव्हता, तसा पोलिसांनी घेतलाही नसता आणि तरी सुद्धा तो प्रकार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेला एक अर्ज लिहून दिला. तर तुला हे असा अर्ज लिहावा लागेल. तो असा अर्ज लिहिल्यानंतर तुला न्याय मिळेल, तुला चांगल्या प्रकारे आम्ही सहकार्य करू, फक्त तू शरद पाटीलवर आरोप करायचे. आता ती महिला ही अडाणी अशिक्षित असेल आणि म्हणून ती बळी पडली. तिने तो अर्ज लिहून दिला. खरं तर या लोकांनी अर्ज लिहिला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर या महिलेने सही केली. म्हणजे आता ते सगळं उघडकीस आलंय. त्याच्यानंतर मी तुमच्या समोर आलोय. जोपर्यंत ती महिला, ज्या महिलेने आरोप केले होते, अर्ज केले होते, ती महिला जोपर्यंत पोलीस स्टेशनला जबाब देत नाही तोपर्यंत मी तुमच्या समोर आलो नव्हतो. खरं तर हे प्रकरण मला कॅमेऱ्यासमोरही आणायचं नव्हतं. आता त्या महिलेने पोलीस ठाण्यात लिहून दिल्यानंतर या बंटी आणि बबलीने पोलीस ठाण्यामध्ये एक अर्ज दिला, वाडा पोलीस ठाण्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की मला शरद पाटील यांच्यापासून जीवितास धोका आहे. म्हणजे माझ्याकडे तो अर्ज आत्ताच आला आणि तात्काळ मी कॅमेऱ्यासमोर आलो. तर ही अशी प्रकरणं दुर्लक्ष करायची असतात. असे आरोप होत राहतात, अशा अडकवण्याचे प्रयत्न सातत्याने होत राहतात. एवढ्या मोठ्या संघटनेवर आपण बोलतो, लिहितो, राजकारण्यांवर बोलतो, आमदार खासदारांच्या विरुद्ध लिहितो, तेव्हा हे असे प्रकार होत राहतात. ही दखल घ्यायची नसते. आता इथे दखल याच्यासाठी घ्यायची लागली की त्या वकिलाने वाडा पोलिसांना एक अर्ज लिहिला आणि त्यांनी सांगितलं की मला शरद पाटील यांच्यापासून भीती आहे. का भीती आहे? तर तो अर्ज लिहून दिला म्हणून. ज्यावेळेस तो अर्ज लिहून दिला आणि तो अर्ज आम्हाला माहीत पडला त्यावेळेस त्या वकिलाला मी विचारलं की हा अर्ज तुम्ही लिहिलाय का? त्यांनी सांगितलं नाही, जिजाऊकडे असे 100 वकील आहेत. काही वकिलांनी त्यांनी नावही सांगितलं. आता मात्र पोलीस स्टेशनला जो अर्ज दिलाय त्याच्यामध्ये लिहिलंय तर मी हा अर्ज आम्ही दोघांनी लिहून दिला होता. या बंटी बबलींच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे अक्षरशः त्या महिलेला ती बबली एसपी कार्यालयामध्ये घेऊन गेली होती की या महिलेवर कसा अन्याय झाला तो बघा. खरं तर नवरा बायकोच्या भांडणामध्ये ज्या कुठल्या अशा संघटना असतात ज्या जिजाऊंचं नाव घेतात त्यांनी मध्यस्थी करायचं असतं, नवरा बायकोला एकत्र बसवायचं असतं, ते प्रकरण चिघळणार नाही असं बघायचं असतं. म्हणजे खरे समाजसेवक आणि खोटे समाजसेवक याच्यामध्ये काय फरक आहे इथे हा आपल्याला पाहायला मिळतो.
हेच प्रकरण विश्वनाथ पाटील जे कुणबी सेना प्रमुख त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्या महिलेच्या नातेवाईकांना बोलवलं, त्या पतीच्या नातेवाईकांना बोलवलं, त्यांच्याबरोबर मिटिंग घेतली, समझोता करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला की तो संसार कसा टिकेल. इथे मात्र घटस्फोटाच्या नोटिसा दिल्या गेल्या, हे तो संसार बर्बाद झाला पाहिजे, उद्ध्वस्त झाला पाहिजे, पण शरद पाटील अडकला पाहिजे. ते किती खालच्या पातळीवर जाऊन काही वकील, आता काही लोक वकील विद्वान आहेत, ते सल्ला योग्य देतात, वकिलीचं ते कर्तव्य आहे, ते सल्ला आपल्याकडे आलेला आशिलेला चांगल्या प्रकारचा सल्ला देणं. आता या बंटी वकिलीने काय अर्ज लिहून दिलाय, म्हणजे अक्षरशः अशी लोक वकिली व्यवसायात असावीत का, हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी आरोप असा केलाय, त्या महिलेच्या तोंडून, महिलेने फक्त सही केलेली आहे, यांनी काय लिहिलंय, शरद पाटील यांच्या सांगण्यावरून माझ्या पतीने मला धमकी दिली की तू रात्री एकटी घरी असलीस की तुझ्यावर बलात्कार करण्यासाठी काही लोक आपल्या घरात घुसून मी त्यांना बलात्कार करण्यासाठी सांगेन अशी माझ्या पतीने धमकी दिली होती, आणि मग ते सगळं बलात्काराचं रेकॉर्डिंग करून आम्ही मशाल चॅनलवर दाखवू. शरद पाटीलने मला धमकी दिली की तुझे उघडे नागडे फोटो तयार करू आणि मशाल न्यूज नेटवर्कला व्हायरल करून तसे सदर फोटो फेसबुकवर टाकू. या धमकीला व इद्दतीला मी घाबरून 1 महिना माहेरी राहिली. म्हणजे ह्या महिलेला त्यांनी तिच्या माहेरी ठेवलं. 1 महिना सातत्याने प्रयत्न केले का गुन्हा नोंदवायचा. असं कुठलं चॅनल आहे, असा कुठला पत्रकार आहे की तो आपल्या नातेवाईक महिलेवर बलात्कार करायला लावून त्याची शूटिंग करून तो चॅनलवर दाखवेल. आणि असा कुठला पती सांगेल, म्हणजे जो पती आहे तो माझ्या आत्याचा मुलगा आहे, सख्या आत्याचा मुलगा आहे, तो असं सांगू शकतो, म्हणजे त्याला ओळखणारे जी काही सगळी मंडळी आहे ती विक्रमगड मधलीच आहे. हा माणूस अशा प्रकारचं काही वक्तव्य करू शकतो का, सांगू शकतो का, तर 100% लोक सांगतील का असं कधीही हा सांगू शकणार नाही. म्हणजे आपल्या बायकोवर बलात्कार करायला सांगायचं, त्याची शूटिंग करायची आणि मशाल चॅनलवर आम्ही उघडे नागडे फोटो दाखवू असं सांगायचं. एवढी खालची पातळी ही वकील मंडळी कशी गाठू शकते. खरं तर हे वकील आहेत का, सल्ला योग्य द्यायचा असतो, कुठलीही महिला असं सांगणार नाही. आता केवळ मशाल न्यूज नेटवर्क हे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अडचणीत यावं, हे चॅनल बंद करायला लावायचं पोलिसांतर्फे, पोलिसांवर दबाव आणून तडजोडी करायला लावायच्या आणि त्याच्यानंतर आपला प्रचार करायला लावायचा. हे जर तुमचं स्वप्न असेल, हा जर तुमचा डाव असेल, तर तो कधीही यशस्वी होणार नाही. अशा बंटी आणि बबली गेल्या 35 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी अनेक बघितल्यात. म्हणजे असे प्रयोग यापूर्वीही झालेले आहेत. पण एवढ्या घाणेरड्या पद्धतीने वकील लिहू शकतो, खरं तर बार असोसिएशनने याची दखल घेतली पाहिजे की आपण कशा पद्धतीने लिहतो. पहिल्यांदा त्यांनी नाकारलं होतं. खरं तर हा महिलेचा अर्ज आहे, त्या बंटी बबलीचा काही संबंध नव्हता, कुठलाही पुरावा नव्हता. मग त्या बंटीने स्वतःचा अर्ज दिला पोलीस स्टेशनला की हे सगळं मी लिहून दिलं होतं आणि म्हणून मला धोका आहे. आधी लिहून दिलं, आता म्हणतात शरद पाटील पासून मला धोका आहे. का धोका तुम्हाला असू शकतो. आमच्या विरुद्ध अनेक वकील लढतात, अनेक वकील लढलेत. माझ्यावर अब्रू नुस्करच्या केसेस 54 होत्या, इतर केसेस 60-70 होत्या. त्यावेळेस त्या केसेस कोणी कोणी भांडलेतच, वकिलाचं ते काम आहे. मात्र तुम्ही ती केस भांडायला गेल्यानंतर तुम्हाला आता धोका का वाटतोय, का तुमचं मन खातंय. कारण ह्या अशा घाणेरड्या पद्धतीने तुम्ही हे अर्ज केलेले आहेत. म्हणजे एवढ्या वाईट पद्धतीने त्यांनी, म्हणजे भांडण नवरा बायकोच आहे आणि पूर्णतः शरद पाटील हा विषय. पुढे ते लिहित आहेत, विक्रमगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत मी गेली असता माझी तक्रार घेऊ नये म्हणून शरद पाटील यांनी विक्रमगडच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि म्हणून माझी तक्रार घेतली नाही. मी माझ्या निवेदनात लिहिलंय की जो कोणी विक्रमगडचा पोलीस अधिकारी असेल त्याचे आणि माझे फोन कॉल तपासा. मी कधी त्यांना फोन केलाय की ते बघा. म्हणजे हा अर्ज लिहिण्याच्या आधीपर्यंत मी तिथे असलेले पोलीस निरीक्षक जे आहेत रवींद्र पारखे, त्याला कधीही भेटलेलो नाही, कधीही फोन केलेला नाही. त्यांनीही ते मान्य केलं की तुमचा फोनच मला आलेला नाही. ज्या पद्धतीने ती सांगत होती ते सगळं लिहिणं किंवा तशी केस घेणं मला शक्य नव्हतं म्हणून मी घेतली नाही. त्यांनी तिथे तो एक आरोप केला की पोलिसांवर शरद पाटीलचा दबाव आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्याला मी कधीही भेटलेलो नाही. आणि म्हणून मी एसपीने लिहिलं होतं की आमचे फोन कॉल्स रेकॉर्डिंग सगळं चेक करा.
म्हणजे कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे कळेल. आणखीन एक आरोप केलाय की मी ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे गेली असता सिस्टरला फोन करून शरद पाटील यांनी तिथे जबाब नोंदवायला मनाई केली. आता ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणती सिस्टर जबाब नोंदवेल? म्हणजे वकिलांनाही अकलेचा भाग पाहिजे असतो. जबाब पोलीस नोंदवतात, सिस्टर नाही. त्यांनी लिहिलं की सिस्टर होती, सिस्टरने तो जबाब नोंदवलेला नाही कारण त्या सिस्टरला शरद पाटीलचा फोन गेला. मी पोलिसांना सांगितलं कोणती सिस्टर आहे तिचा जबाब नोंदवा, तिचे फोन कॉल्स बघा, माझे फोन कॉल बघा. माझ्या आयुष्यात असा कधीही प्रकार मी केलेला नाही. म्हणजे पोलिसांवर दबाव आणणं, कशासाठी आणायचा दबाव? माझ्यावर गुन्हा नोंदू नये म्हणून. जी गोष्टच मला माहित नाही, जे नवरा बायकोचं भांडण ते नवरा बायकोचं असतं, ते घराच्या बाहेर कोणाला कळत नाही आणि नातेवाईकांना सांगून स्वतः इज्जत कोणी घालवत नाही. तरी सुद्धा असे आरोप करून म्हणजे पोलीस स्टेशनवर दबाव आहे, त्या नर्सला मला जबाब घेऊ दिला नाही. वकिलांनी लिहिताना थोडं तरी विचार, म्हणजे एकही केस का जिंकले त्याचं कारण हे आहे की सिस्टरला यांनी हा अर्ज लिहून दिलाय, त्यांनी मान्य केलंय की माझ्याकडे माझ्या आशील आले म्हणून ते लिहून दिले. वकिलांनी सल्ला द्यायला पाहिजे की सिस्टर पोलीस ठाण्यामध्ये किंवा रुग्णालयामध्ये जबाब नोंदवत नाही, तिथे पोलीस लागतात. सिस्टरने पोलिसांना फोन करायचा असतो, डॉक्टरने पोलिसांना बोलवायचं असतं आणि त्याच्यानंतर जबाब घ्यायचा असतो. इथे मात्र त्यांचा जबाब सिस्टर घेत होती आणि सिस्टरला मी फोन केला आणि म्हणून तो जबाब घेतला नाही असं सांगितलं. म्हणजे अशा अनेक प्रकार आहेत. म्हणजे माझ्या भांडण नवरा बायकोच आहे, पण त्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 15 अत्यंत घाणेरडे आणि वाईट असे आरोप केले होते. आणि म्हणून मी तात्काळ एसपीना निवेदन दिलं, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. वाडा पोलीस ठाण्यामधून त्या महिलेला जेव्हा बोलवलं तेव्हा त्या महिलेनी लिहून दिले पोलीस स्टेशनमध्ये 12/1/2024 ज्या दिवशी तिने लिहून दिलं त्या दिवशी आमचा विषय संपला होता. पण त्याच्यानंतर आता या महिलेने लिहून दिल्यानंतर त्या बंटे आणि बबलीने पोलीस स्टेशनला अर्ज केलाय की आम्हाला भीती वाटते कारण शरद पाटील आमच्यावर गुन्हा दाखल करेल, आम्हाला खोट्या केसमध्ये फसवेल. स्पष्ट त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की खोट्या केसमध्ये गुंतवण्याचा कट रचतील किंवा केसमध्ये गुंतवतील अशी मला भीती वाटत आहे. वकिलाला अशी भीती कधीपासून वाटायला लागली? कोणत्या वकिलाला अशी भीती वाटते? आता तू वकील आहे, तुम्ही नवरा बायको वकील आहात, तुम्हाला माझ्यासारखा सामान्य माणूस खोट्या केसमध्ये कसा काय गुंतवू शकतो? तुम्ही वकील आहात, तुम्ही आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता ते उघड झाल्यानंतर तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करताय की शरद पाटील यांच्यापासून मला धोका आहे, त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती. आता पोलीस माझ्यावर काय कारवाई करायची ती करतील. पण तत्पूर्वी ज्या महिलेनी तक्रार केली होती तिने काय लिहून दिले बघा. शरद पाटील यांच्या सांगण्यावरूनच मला माझे पती त्रास देत असतील असा माझा समज झाला होता. माझ्या पतीचे विरोधात मी जेव्हा तक्रार करत होते त्यावेळेस शरद पाटील यांच्या नावाची ते धमकी देत होते. तसेच माझे पती मला सांगत होते, आता ते बरंचसं अश्लील आहे त्यामुळे ते लिहित वाचून दाखवत नाही, तर त्यामुळं ते सातत्याने शरद पाटील यांचं नाव सांगत होते म्हणून मी त्यांचे नाव अर्जामध्ये लिहिलेलं आहे. आता माझा एखादा नातेवाईक जर माझं नाव कुठे वापरत असेल, म्हणजे नातेवाईक सोडून द्या, 15 दिवसापूर्वी मी याच चॅनलवर माझ्या नावाचा गैरवापर केला तर मी रितसर कारवाई करेन असं याच चॅनलवर टाकलेलं आहे. ते कारण असं की पावला पावलावर माझं नाव वापरलं जातं. अनेक ठेकेदार वापरतात, अनेक अधिकारी वापरतात, अनेक राजकारणी वापरतात, नातेवाईक तर त्यांना तो हक्कच आहे वापरायचा, ते सातत्याने वापरतात. चांगल्या जागीही वापरतात, वाईट जागीही वापरतात आणि त्याच्यामुळे हे असे प्रकार घडतात. म्हणजे माझे पती हे वारंवार माझा आत्ते भाऊ हा पत्रकार आहे हे सांगत होते आणि म्हणून मी त्यांचं नाव अर्जामध्ये लिहिलेलं आहे. परंतु त्या अर्जाची चौकशी करू नये म्हणून मी उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार व पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर यांना यापूर्वीच विनंती अर्ज दिलेला आहे. या बंटी बबलीने हा जो अर्ज दिला होता त्या अर्जाची चौकशी करू नये. म्हणजे ती महिला हुशार आहे, तिचे डोळे उघडले, एवढ्या घाणेरड्या पद्धतीने अर्ज लिहून शरद पाटीलना अडकवण्याचा केलेला प्रयत्न आपल्या अंगास येऊ शकतो. कारण मी तिला रितसर नोटीस पाठवलेली आहे.
त्यांना मी वकिलातर्फे नोटीस पाठवली, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली की अशा प्रकारचे आरोप एखादी महिला कोणावर कशी करू शकते, आणि म्हणून ह्या अर्जाची चौकशी करू नये असं त्यांनी लिहून दिलं, असं ती म्हणते वाडा पोलिसांना. पुढे ती म्हणते, मी केलेल्या तक्रार अर्जामुळे शरद पाटील यांना जो काही त्रास झाला त्याबद्दल मी त्यांची माफी मागायला तयार आहे. शरद पाटील यांचे माझे कोणतेही वैयक्तिक वाद नाहीत किंवा शरद पाटील यांच्या सोबत कधीही माझं बोलणं झालेले नाही. केवळ माझे पती व सासू हे मला नेहमी सांगत होते की शरद पाटील हे आम्हाला मदत करतील, म्हणून मी त्यांचं नाव अर्जामध्ये नमूद केलेलं आहे. या महिलेचा सांगण्याचा उद्देश हा आहे की त्यांनी फक्त ह्या वकिलांना सांगितलं की ते सतत मला शरद पाटीलची धमकी देतात. आता साहजिकच आहे, सख्या आत्याचा मुलगा आहे, त्याच्यामुळं नाव घेतलं असेल आणि त्यांनी सांगितलं असेल शरद पाटील आम्हाला मदत करतील, तर माझे नातेवाईक सोडून द्या. किती गरीबातला गरीब आणि कुठल्याही समाजातला माणूस माझ्या ऑफिसमध्ये आला तर त्याला मी मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. इथे तर आत्याचा मुलगा आहे, त्यामुळे मी ते नाकारणार नाहीये. खरं सांगायचं तर हे कुठलंही प्रकरण त्या आत्याच्या मुलाने माझ्यापर्यंत आणलं नव्हतं. आता तो भाग वेगळा, तो नातेवाईकांच्या मधला विषय होता, कारण नवरा बायकोची भांडणाची नातेवाईकांमध्ये सांगत फिरायची नसतात. पण त्या महिलेने हे लिहून दिल्यानंतर तात्काळ त्या बंटी बबलीने वाडा पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय आणि सांगितलंय आम्हाला शरद पाटील पासून भीती वाटते. म्हणजे जेव्हा प्रकरण अंगास आलं त्यावेळेस ही बंटी बबली कशी बदलून पडली ते बघा. खरं तर हे प्रकरण जेव्हा घडलं त्यावेळेस मी संघटनेतील संदेश ढोणे, महेंद्र ठाकरे आणि आणखीन ही चांगली कार्यकर्ते मंडळी त्यांना सांगितलं की संघटना या अशा महिलांमुळे बदनाम होते. म्हणजे अगदी पात्रता नसताना तुम्ही एवढी मोठमोठी पदं देता यांना आणि हे असे गैरवापर करतायत, हे योग्य आहे का? एकदा तुमच्या नेत्यांना विचारा की तुम्ही काय करताय, तुम्ही कोणाला जवळ घेताय, कोणाच्या माध्यमातून कोणावर वार करताय. हे असे खोटे वार कधीही यशस्वी होणार नाहीत. संघटनेतील महिलांना पुढे करून त्यांच्या माध्यमातून विरोधकांवर अशा प्रकारचे अश्लील आरोप करणं आणि अडकवण्याचा प्रयत्न करणं हे किती चुकीचं आहे हे त्यांना समजून सांगितलं. त्यांनी सांगितलं आम्ही चौकशी करून सांगतो, पुन्हा काही त्यांचा फोन आला नाही. आता एवढ्या खालच्या पातळीवर यांनी सगळे प्रकार केल्यानंतर समजा धरून चला मी ठरवलं की खालच्या पातळीवर मी उतरायचं, तर काय होईल? थोडा विचार करा. 35 वर्ष पत्रकारिता करतोय तो अशीच करत नाहीये. 64 भाग तयार आहेत. ज्या दिवशी हात लागेल, ज्या दिवशी अशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न होईल, अशा खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही खोटे आरोप करून जर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवणार असाल तर पुढचे 2-3 महिने सलग रोज एक भाग तुमच्या सगळ्या कर्मकांडांचा पाढा वाचेल. समजने वालों को इशारा काफी आहे. तेव्हा अशा बंटी बबलींना पुढे करून महिलांच्या नथीतून तीर मारणं हे बंद करा. तुमची आमची लढाई जी असेल ती वैचारिक असेल, वैचारिक पातळीवर लढूया. आम्ही जे भ्रष्टाचाराचे आरोप करतो ते पुराव्यासहित करतोय, त्याला तुम्ही उत्तर द्या. आम्ही जे काही राजकीय विश्लेषण करतो ते आमच्या अभ्यासावरून आम्ही करतो, ते जर खोटं असेल तर त्याला तुम्ही उत्तर द्या. पण त्यासाठी संघटनेतील महिलांना वापरण्याचं कारण काय, याची उत्तरं खरं तर संघटनेतील प्रत्येक महिलेने द्यायला पाहिजे. संघटनेमध्ये अनेक महिला आहेत, हुशार आहेत, विद्वान आहेत, सगळ्या आम्ही ओळखतोय. तर त्यांना पदं नाही मिळत. पदं कोणाला मिळतात? अगदी महाराष्ट्र पातळीवरची पदं, ज्यांना वाड्यात कोण विचारत नाहीये, जे बदनाम आहेत. म्हणजे केसेस मिळाव्या म्हणून कुठली तरी संघटना हाताशी धरायची आणि त्या संघटनेच्या माध्यमातून खोटे नोटे आरोप करून केसेस लढायच्या. ही कार्यपद्धती ज्यांची आहे त्यांना महाराष्ट्र पातळीवरची पदं दिली जातात आणि त्यांच्या माध्यमातून अनेकांवर आरोप केले जातात आणि ते आरोप ही खालच्या पातळीवरचे, म्हणजे एखाद्या पुरुष वकिलांनी केले असते आरोप तर मी समजू शकतो, पण महिला वकील अशी आरोप करते, त्या महिलेला घेऊन पोलीस अधीक्षकांकडे जाते आणि त्यांना सांगते की शरद पाटील यांनी असा असा अत्याचार केलेला आहे. आणि काय अत्याचार केलेला आहे तर तिच्या नवऱ्याला सांगितलंय तिच्यावर बलात्कार कर, त्याचे व्हिडिओ काढ. कोणता नवरा असा करणार आहे? एवढी खालची पातळी कोणती वारी गाठणार आहे? तिला पैशाचा हव्यास, पैशासाठी जी काहीही करायला तयार आहे.
अशा बायकांचं ठीक आहे, पण चांगल्या घरातील बायका असे काही प्रकार करू शकतात ना? असे नवरे तरी कोणाला काय सांगू शकतात? म्हणजे असं अर्ज लिहिताना माझ्या विरोधात या वकील दाम्पत्याने 100 वेळा विचार करायला पाहिजे होता. पण पाठीशी खूप मोठी संघटना आहे, पाठीशी आपले लोक आहेत, ते आपलं वाचवतील. शरद पाटील येईल, शरद पाटील अर्ज मागे घ्यायला सांगेल, काहीतरी तडजोड होईल. कारण हल्ली काही वकील हे फक्त तडजोडीवर जगतात. पण मी शरद पाटील आहे, तुमच्या कुठल्याही धमक्यांना, तुमच्या कुठल्याही दबावांना कधीही बळी पडणार नाही. आणि म्हणून तुमचा डाव फसला. म्हणजे खरं तर वकिलांनी कोणत्या पातळीवर लढायचं, मी अनेक वकील बघितलेत, विद्वान वकील बघितलेत, म्हणजे कोर्टाच्या बाहेर ते कुठल्याही गोष्टी अशा आशिल्यांदा सांगून तुम्ही अर्ज करायला या, तुम्ही आम्हाला केसेस द्या असं सांगत गावोगावी फिरत नाही, कोणत्या संघटनेत जात नाही. अनेक महिला वकील आहेत माझ्या जवळच्या, नातेवाईक आणि ओळखीच्या अनेक महिला वकील चांगल्या प्रकारे मेरिटवर वकिली करतायत. त्या कोणाकडे केसेस मागायला जात नाही, की कुठल्या नेत्याच्या समोर झुकत नाही, वाकत नाही, कुठल्या संघटनेत जाऊन गडबड घोटाळे करून कोणावर असे अश्लील आरोप करत नाहीत. खरं तर कुठल्याही संघटनेच्या नेत्याने आपल्याकडे वकील ठेवताना, ते सल्लागार नेमताना त्यांची पात्रता बघितली पाहिजे, हे किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात. आपल्याला जर मोठं राजकारण करायचं आहे, मोठ्या निवडणुका लढायच्या आहेत, तर त्या लढण्यासाठी आपल्याबरोबर विद्वान वकिलांची फळी पाहिजे. मात्र हे असे वकील जवळ बाळगून एखाद्या पत्रकाराचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न तो खास अंगलट आलेला आहे, आणि म्हणून पोलीस ठाण्यामध्ये जायची वेळ आलेली आहे. आता ह्या असे वकील जर तुम्ही बाळगून आमच्याशी लढण्याचा जर प्रयत्न करत असाल, तर तुमचा तो पोरखेळ आहे, मूर्खपणा आहे. आम्ही जर उतरलो ना खालच्या पातळीवर, तुम्ही ज्या पद्धतीने लिहिले ना, माझ्याकडे जेव्हा योगेश पाटील यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये वक्तव्य केली गेली, तेव्हा योगेश पाटीलने आम्हाला ज्या कहाण्या सांगितल्या, त्यांच्या सांगण्यावरून जर त्या आम्ही छापल्या असत्या, त्या जर प्रसारित केल्या असत्या, आणि जेव्हा त्यांच्या वडिलांच्या विरुद्ध बोललं गेलं, तेव्हा यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये योगेश पाटील जे बोलले ते खरं बाहेर आलं नाही. एवढ्या खालच्या पातळीवर उतरायचं नव्हतं, आणि म्हणून आम्ही शांत बसलो. योगेश पाटील यांना सांगितलं की नाही, तसं करता येणार नाही, कारण काही तत्व पाळगायचे असतात. म्हणजे एखादा विरोधक आहे म्हणून एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन ते तर सगळी खरी प्रकरणं होती, आम्हालाही ते माहिती आहे. म्हणजे योगेश पाटीलनी पुरावे द्यायची गरज नाही, त्यांनी पुरावे दिले, पण पुरावे द्यायची गरज नाही, त्या गोष्टी आम्हालाही माहिती आहे. पण जेव्हा वैचारिक लढाई तुम्ही लढता, तेव्हा ती वैचारिक पातळीवरच लढली पाहिजे, ती खालच्या पातळीवर गेली नाही पाहिजे. पण एखाद्या महिलेला असं प्रकारे फूस लावून हे असे प्रकार करणं, हे जिजाऊच्या कोणत्या तत्वामध्ये बसतं? आज त्या नवरा बायकोचं भांडण मिटण्याऐवजी घटस्फोटापर्यंत गेलं, अगदी एकमेकांना घटस्फोटाच्या नोटिशी देण्यापर्यंत गेलं. कारण त्या अर्जामध्ये एवढे काही घाणेरडे आरोप, हे फक्त माझ्या बाबतीतच नाही, तर त्या पतीच्या बहिणी बाबतीत, त्या पतीच्या म्हणजे त्यांचे सगळे नातेवाईक, सासू असेल तिची किंवा आणखीन जे नातेवाईक असतील त्यांच्या बाबतीमध्ये अनेक जे काय संबंध नाही असे आरोप केलेले आहेत. आणि त्या महिलेने सांगितलं की आजच्यापैकी मी कुठलाही आरोप केलेला नाही, वकिलांनी मला जे लिहून दिलं त्याच्यावर मी सही केली, आणि सर्रास असंच घडतं. वकील जे सांगतात, कारण जो वकिलाकडे जातो तो अडलेला असतो, त्यामुळे वकील जे सांगतात, वकिलांनी सांगितलं त्यांना की तुझा संसार सुखाचा होईल, नवरा पाय धरत येईल, शरद पाटील जेलमध्ये जाईल, तुम्ही असं करा, हे तुमचा कायमचा बंदोबस्त होईल. ते शरद पाटीलच्या नावावर उडतात, आपण शरद पाटीलचा बंदोबस्त करू. आणि म्हणून त्या महिलेने त्या अर्जावर सही केली. नंतर ती महिला बदलून पडली, तिने खरं पोलीस ठाण्याला सांगितलंय, पोलिसांनी लिहून दिलेलं ज्या कागद आहे त्याची सही आहे, पोलीस निरीक्षक वाडा पोलीस स्टेशन सुरेश कदम यांच्या समक्ष तो अर्ज लिहून दिलेला आहे. म्हणजे खरं तर ही घटना 12/1/24 आहे. ज्या दिवशी तिने लिहून दिलं, माफी मागितली, त्या दिवशी विषय संपला होता. मात्र आता नव्याने या बंटी बबलीने माझ्या विरोधात अर्ज केला, आणि म्हणून हे सगळं तुमच्या समोर ठेवायची वेळ आली. तर याच्या आधी मी संघटनेच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की हे खेळ बंद करा, तुम्हाला माझ्या विरुद्ध लढायचं असेल तर माझी प्रकरणं काढा. पण असं कुठल्या तरी नातेवाईकाला पकडून, जे काही घडलेलंच नाही, जे काही घडणारही नाही, म्हणजे असं कोणाच्या बलात्काराच्या शूटिंग करायला लावायच्या नवऱ्याला आणि त्याच्या चॅनलवर टाकायच्या, असं कोणता पत्रकार करणार आहे? म्हणजे कोणाच्या स्वप्नात तरी येईल का?
महिला वकिलाच्या हे कसं स्वप्नात येतं, तिला कसं वाटतं लिहावं असं, ते कसं टाईप करावं असं वाटतं. एवढ्या घाणेरड्या पद्धतीने तुम्ही आरोप करताय. नाव जिजाऊचं घ्यायचं आणि महिलांच्या माध्यमातून महिलांचेच संसार उद्ध्वस्त करायचे, हा प्रकार वेळी थांबवला पाहिजे. खरं तर वरिष्ठ वकिलांनीही या वकिलांना समजावलं पाहिजे. केसेस या मेरिटवर लढायच्या असतात. आपल्याकडे जो आशिल येतो त्याला योग्य तो सल्ला दिला पाहिजे, खरं खोटं समजून घेतलं पाहिजे. केसेस या मेरिटवर लढायच्या असतात, मेरिटवर भांडायच्या असतात. कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करून किंवा कोणाला तरी अर्ज केला म्हणून कोणीतरी पैसे आणून देईल या अपेक्षाने, तर कुठला तरी नेता सांगतोय आणि म्हणून नेत्याला खुश करण्यासाठी असे काही प्रकार करायचे नसतात. ही माझी विनंती आहे सगळ्या वरिष्ठ वकिलांना. ही वाड्याची परंपरा ही वेगळी आहे. वाड्यामध्ये अनेक मातब्बार वकील होऊन गेलेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत वकील आहेत. पण काही वकील हे तडजोडीसाठी जगतात, तडजोडी करून आपली गुजराण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आता शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने फसवलं गेलंय, जिजाऊचाच एक वकील आहे, अशी घाणेरड्या पद्धतीने फसवलं गेलंय, कशा प्रकारे लुटमार केली गेली. आम्ही काही प्रकरणं तशीच ठेवली होती, काढायची नव्हती. पण जर तुमचे वकील जर अशा पद्धतीने आमच्या विरोधात करत असतील तर तुमचेही नंबर आम्हाला लावावे लागतील. तुमच्या वकिलांनी काय काय उद्योग केलेत, काय काय धंदे केलेत, हेही आम्हाला जाहीर करावे लागतील. माझ्या चॅनलवर जाहीर आव्हान आहे. जे गेली अनेक वर्ष माझ्या विरोधात ही सगळी षडयंत्र चालू आहे. शरद पाटील हा नेहमी पुढून वार करतो, पाठीमागून कधीच करत नाही. पाठीमागे जे सगळं तुम्ही करताय ते आम्हाला कळत नाही अशातला भाग नाही. आता जरी हात वर करत असले की आम्ही सांगितलंच नाही, त्या वकिलांनीच हे केलं, तर त्या वकिलांनीच हे जर केलं असेल तर ज्यावेळेस तुमच्याकडे तक्रार केली त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही? जर संघटनेचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे कोणी काही करत असेल, लोकांचे संसार उद्ध्वस्त करत असेल, कोणाला बदनाम करत असेल, तर अशी लोक तुमच्याकडे महत्वाच्या पदावर राहतात कशी? तुम्ही कारवाई का करत नाही? वेळीच हे थांबवलं पाहिजे. आणि माझ्या बंटी आणि बबलीला एक विनंती आहे, ही उपाशी राहिलात तरी चालेल, पण असे उद्योग करू नका. वाडा तालुक्यातील गरीबातला गरीब माणूसही पैसे मिळवण्यासाठी एवढी खालची पातळी गाठत नाही. तेवढ्यापेक्षा तुम्ही खालची पातळी गाठलेली आहे. समजणे वाले को इशारा काफी आहे. यास फक्त एवढंच सांगतो की हा प्रकार तुमचा शेवटचा. माझ्या बाबतीमध्ये जर असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर समजून जा, माझ्याकडे जे काही आहे ते सगळंच्या सगळं याच चॅनलवर जाहीर करेन आणि त्यावेळेस तुम्हाला तोंड दाखवणं मुश्किल होईल. पुन्हा अशा महिला, पुन्हा हे असे वकील आमच्या नादाला लावू देऊ नका. लढाई विचारांची आहे, विचारांशी लढा. आम्ही जी भ्रष्टाचाराची प्रकरणं काढले, तुम्ही आमचं एकही प्रकरण काढू शकला नाही, काढण्याचा प्रयत्न केला नाही अशातला भाग नाही. अनेक प्रयत्न केले, सगळे प्रयत्न झाले. आणि मी जेव्हा थांबत नाही, मी जेव्हा ऐकत नाही, त्यावेळेस आपल्या संघटनेतील महिलांना वापरून असे जर प्रकार करणार असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने जिजाऊचं नाव घेण्याचा अधिकार नाही.